नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघत आहे माझं यूट्यूब चॅनल सावी डिझायनर। यावरती तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे की आपण अंडरग्राऊंड पाइपिंग कशी करायची। सर्वप्रथम तिरकस पट्टी कट करून त्यामध्ये दोरी टाकून अशा पद्धतीने एक पाइपिंग जी आहे रेडी पाइपिंग ही आपण तयार करून घ्यायची आहे। आणि तुम्ही इथे ही दोरीची पाइपिंग बनवण्याऐवजी तुम्ही डायरेक्टली रेडीमेड पाइपिंग सुद्धा यूज करू शकता। आता अस्तर आणि मेन फॅब्रिक घ्यायचे आणि हे सगळे कट टू कट करायचे आहे। आता आपल्याला अस्तरवरती पाइपिंग लावताना फक्त एक काळजी घ्यायची आहे, डिझाइन सरळ बघायची। सरळ डिझाइन बघून झाल्यावरती अस्तरवरती पाइपिंग ठेवायची आणि चेक करायचं की आपण कापड जेव्हा सरळ करू तेव्हा आपली जी ही पाइपिंग आहे वरच्या बाजूने यायला हवी, वरती अशी न ठेवता ही जशी आता खाली ठेवत आहे त्या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। आणि अशी शिलाई आपण तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघत आहे त्या पद्धतीने अशी शिलाई आपल्याला संपूर्ण पार्टला लावून घ्यायची आहे। अशी शिलाई लावून झाली की त्यावरती मग मेन फॅब्रिक ठेवायचं आहे। आधी अस्तरवरती स्टिच लावायची आणि त्यानंतर मेन फॅब्रिकवरती ठेवायचं आणि मेन फॅब्रिकला सुद्धा आपल्याला याच पद्धतीने जी आहे शिलाई लावून घ्यायची आहे। आणि पूर्ण व्हिडिओ व्हायच्या आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना, तुम्ही जर माझा व्हिडिओ नवीन बघत असाल ना, तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा। आता बघा, मेन फॅब्रिक ठेवलं आणि तिथे आपला जी दोरा आहे कुठे लागतो तिथे मार्क करून घेतलं किंवा हाताने सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, हाताच्या स्पर्शाने जाणवतं। अशा पद्धतीने ही पाइपिंग आपली करून झाली। आता बघा, वरती बघायचं की आपली पाइपिंग बरोबर बाहेर आली आहे ना, जर नसेल आली तर शिलाई आपण एक्स्ट्राची लावून घ्यायची। आता माझी कमी जास्त झाली होती, मी परत लावली। एक्स्ट्रा फॅब्रिक अशा पद्धतीने कट करून घ्यायचं, छोटे छोटे कट्स लावायचे आणि आपली अशी सुंदर पाइपिंग जी आहे ही रेडी झाली।